आपल्यातले सगळे संबंध आता संपलेत. मी कुठे राहते, काय करते, हा माझा प्रश्न आहे. उद्या मात्र शेवटचा दिवस मी तुझी वाट पाहिन आणि तरीही तू जर आली नाहीस तर मग अमृताचं जे का होईल त्याला मी जबाबदार नाही जानकी. तुझी बहीण लवकरात लवकर इथून गेली पाहिजे. पण एवढ्या पहाटे पहाटे किल्ले धरणबाई एकटी चालत चालत कुठे चालल्या? कोणी पाहिलं तर काय म्हणतील लोक? जानकी कुठे आहे? ती जरा बाहेर गेली आहे. काय बोलतेस तू? मी बोलवले तुला केव्हा? हॅलो अहिल्या काकू, कशा आहात तुम्ही? ज्या कामासाठी फोन केलाय ते काम सांग. लग्न झालंय ना आता, मग काय गोंधळ घालायचा आहे तर तिकडे घाल. अहो तोच घालायचा आहे म्हणून तर तुम्हाला फोन केलाय. बरं मला जरा सांगता का आमच्या सासूबाई कुठे आहेत? सासूबाई? ओ ती का? नाही म्हटलं जरा चौकशी करावी त्यांची, कशा आहेत, कुठे आहेत. ती रमावतीला गेली. तुझं माझ्याकडे काय काम आहे ते सांग. उगाच दुसऱ्यांच्या चौकशी करायला मला फोन करू नकोस. अहो तुमचा हाच गैरसमज दूर करायचा मला. म्हणजे जरा चौकशी करा. जानकी नक्की रमावतीलाच गेलीये की आणखीन कुठेतरी? नाही कारण मला असं कळलंय की ती रमावतीत नाही, गोव्यात आहे. काय? जानकी गोव्याला गेली? कशाला? आता ते तुम्हीच बघा, ती गोव्याला कशाला आली आहे, काय करतेय, मी काय सांगणार. हा आर्यन काय मला मूर्ख समजतो का? दरवेळी याचं ऐकून मी तोंड घशी पडते. मागच्या वेळी त्या फोटोच्या प्रकरणात मी एकदा खोट्यात पडली आहे, पण यावेळी असं होणार नाही. बातमी तर भाऊजींपर्यंत जाणारच. शिवाय या सगळ्या प्रकरणात मीही कुठे वाईट होणार नाही. वाकणीस माझ्या कानावर आलं ते सगळं खरं आहे का? होय साहेब, मी सगळी खातरजमा करून घेतली आहे. पाथरकर उद्या सकाळी 10 वाजता सीएम साहेबांना भेटणार आहेत. 10 वाजता ना? तुम्ही आजच्या सीएम साहेबांची अपॉइंटमेंट घ्या. साहेब एवढ्या शॉर्ट नोटीसवर? अशी कामं घाईनेच करायची असतात वाकणीस. शिवाय या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. आणि ते पाथरकरांची माणसं फोडायचं काम होतं, काय झालं त्याचं? ते जरा उघड आहे साहेब. मग घरी बसा. कसंही करून हे काम झालंच पाहिजे वाकणीस. नाही तर तुम्ही आजच्या अपॉइंटमेंटचं बघा, पुढचं काय करायचं तर मी बघतो. पण साहेब एवढ्या शॉर्ट नोटीसवर सीएम साहेब आपल्याला भेटतील? त्यांच्या पीएला फोन करा. आजच्या आज मला सीएम साहेबांची अपॉइंटमेंट हवी आहे. ठीक आहे. मॅडम आम्ही जरा महत्त्वाच्या विषयावर बोलतोय त्यामुळे. ओ आय एम सॉरी. थांब राधिका, वाकणीस तिच्या इथे असण्याने मला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे तुम्हाला असण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय तिला ह्यातलं सगळं माहिती आहे. इनफॅक्ट हे मंत्रीपद स्वीकारण्याचा धाडसी सल्ला तिचाच आहे. तसं नाही, पण तुमचं काही महत्त्वाचं चालू असेल तर मी नंतर येते. आली? कुठे चाललीयस? ब्युटी पार्लरला. एकटीच चाललीयस? हो का? तुलाही यायचंय? हो. हो का? मग ठीक आहे, मी आता जाते ना. मी तुझी अपॉइंटमेंट घेईन. ओके? ऐक ना, मी येऊ तुझ्या बरोबर, म्हणजे सहजच.
नाही नको, म्हणजे मला किती वेळ होईल काही सांगता येत नाही ना. तू उगाच बोर होशील. ठीक आहे, मुळात तुझी इच्छाच नाहीये की मी तुझ्याबरोबर यावं. अगं नाही ग, असं काही नाहीये. मी इट्स ओके. काय गण्या, कुठे चाललास? खेळायला जात होतो. तुमची थोडासाठी चुकामुक झाली. आत्ताच आईल्या काकू गेल्या. बरं झालं, निदान 2 तास आता शांतपणे बसता येईल. एखाद दिवशी चुकून त्यांच्या हातात सापडलात ना तर कायमची चुकामुक होऊन बसेल. गण्या, किती आगाऊ झालायस रे तू. हसतोयस वरती. मग आता काय गोव्याला चाललायस ना? मजा करून ये. कोण चाललंय गोव्याला? अरे तू, शाळेची ट्रिप चालली ना तुमची गोव्याला? कोण म्हणालो? तुझी ताई तर म्हणाली. मला विचारत होती गोव्याला कसं जायचं म्हणून. हा, म्हणजे ती मला सरप्राईज देणार असेल. अरे तुझ्या शाळेची ट्रिप चालली आहे, त्यात ताई तुला काय सरप्राईज देणार आहे? मग तिने तुमची गंमत केली असेल. आमची शाळेची ट्रिप गोव्याला काय, गेटवे ऑफ इंडियाला पण नाही जाणार. जाऊ मी खेळायला. आपण वा युगंधर रे, अगदी व्यवस्थित टापटीप ठेवलेस. मग आता मुलगा आणि सुनबाई परत येणार ना म्हणून. चालू दे चालू, तुझी तयारी चालू दे. पण ती दोघं आज नाही, परवा येतील. परवा कसं शक्य आहे? अरे ते गोव्यावरनं निघालेत. पण मध्ये कोल्हापूर लागतं ना, मीच त्यांना थांबायला सांगितलंय. अंबाबाईचं दर्शन घेऊन ते परवा येतील. मग परवा कशाला? आज रात्री का नाही निघणार? कारण ते आज कोल्हापुरात मडके साहेबांच्या घरी थांबणार आहेत. मडके साहेबांच्या घरी? जरा तुझं डोकं ठिकाण्यावर आहे. चांगलंच चांगलंच ठिकाणावर आहे. नरसिंह किल्लेदारची पोरगी आपली सून झाली हे उप्या पश्चिम महाराष्ट्राला कळलं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नरसिंहाचा बाले किल्ला, आणि आपल्या मडके साहेबांनी त्या बाले किल्ल्यात घुसून नरसिंहाच्या नाकावर टिचून कोल्हापूरची जागा मिळवली आहे. अच्छा, म्हणजे म्हणून तू त्यांना मुद्दामून त्यांच्या घरी पाठवले? नरसिंह किल्लेदाराच्या सगळ्या समर्थकांच्या नाकाला मिरच्या झोपल्या पाहिजे, आग लागली पाहिजे, आग. तुझ्या त्या कर्व्याच्या मूर्खपणामुळे आपल्या घराला आग लागलीये. ती कशी विझवायची याचा विचार आधी कर. सीएम साहेबांच्या पीएशी बोलणं झालंय. आज रात्री 10 वाजताची अपॉइंटमेंट मिळाली. बघा वाकणेस, मिळाली ना अपॉइंटमेंट? तुम्हाला सांगतो, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, कामं होतील. सुरुवातीला जसा नन्नाचा पाडा लावलात ना तर काही होणार नाही. साहेब, या प्रकरणामध्ये नाही म्हणण्यामागे माझा वेगळा हेतू होता. मग तुमचे हेतू बाजूला ठेवा, कारण इथून पुढे घडणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखीच असेल असं नाही. आणि जरा पूर्वीसारखे वागा वाकणेस. दगडावर लाथ मारली की पाणी काढायची धमक होती तुमच्यात. त्या आतेबाईंचा पदर धरून धरून धार बोथट झाली आहे तुमची. आणि म्हणूनच पुन्हा एकदा माझ्या डोक्याने विचार करायला लागा, म्हणजे मूळ प्रवाहात या लवकरच. हॅलो किल्लेदार साहेब. साहेब, मी तुमची हितचिंतक बोलतेय. मला तुम्हाला एक महत्वाची बातमी द्यायची आहे. आधी कोण बोलतंय ते सांगा. अनोळखी नंबर असूनही मी तुमचा फोन घेतलाय, हे तुमचं नशीब आहे. अहो, हे माझं नशीब नाही, तुमचं नशीब आहे. तुमची बायको आता कुठे, काही माहितीये का तुम्हाला? अथरडासारखं काहीतरी बोलू नका. बाईचा आवाज येतोय म्हणून शिव्या न देण्याचा संयम बाळगलाय मी. मग त्या शिव्या राखून ठेवा, नंतर तुम्हाला तुमच्या बायकोलाच द्यायला उपयोगी पडतील. कारण आता तुमची बायको गोव्यात आहे, गोव्यात.
सांगत, कारण मग तोंड सांभाळून बोला बाई. स्वतःची बायको सांभाळा आधी. काय झालं साहेब? काही नाही, या तुम्ही. आता बायको गोव्यात. ती तिथे कोणाबरोबर मजा करते नाही मला सांगत. कसली चित्रकला चालली आहे गड्या? काही नाही, ते रमावतीचं चित्र काढलं होतं ना, ते रंगवतोय जरा. का रे गण्या, तुझी ताई गेली ना रमावतीला? हो, ती आई आजारी आहे ना म्हणून. मग तू नाही गेलास? नाही, जाणार होतो पण नंतर ताईच म्हणाली की नको येऊ. का? पण मग ती अजून काही बोलली तुला की रमावतीहून अजून कुठेतरी जाणार आहे दुसरीकडे वगैरे? नाही. अहो, ती एक नंबरची घर कोंबडी आहे. घरी गेली की नुसते आईला चिटकून बसलेली असते. बर. शर्मा, अहो आत्याबाई कुठे आहेत? केव्हाचा फोन लावतोय त्यांना, लागतच नाहीये फोन. हे बघा, मला महत्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी. बरं बरं, ठीक आहे. त्या हॉटेलवर परतल्यानंतर मला फोन लावून द्या, महत्वाचं बोलायचं आहे. ठेवतो. आत्याबाईंना सांगू तरी काय? या राधिका मॅडमचा हस्तक्षेप एकूणच या घरात वाढत चाललेला आहे. पण हे आत्याबाईंना सांगायचं कसं? आणि स्वस्थ उभं राहून पाहू तरी कसं? आजपर्यंत राजकारणातल्या कुठल्याच डावपेचाला मी बदलो नाही, पण हे बाईचं राजकारण खूप जिकरीच आहे. हा, कोण? सुभानराव, मी नरसिंह बोलतो. जावई बापू तुम्ही होय? बोला, काय काम काढलेत? जानकीच्या आईची तब्येत ठीक नव्हती, विचारायला फोन केला होता की कशी आहे आता ती. जानकीची आई? तिला काय झालं? आता माझी तब्येत बरी आहे. नाही म्हणजे थोडासा अंगात ताप आहे, पण घरात फिरणं चालू आहे. ठीक आहे, काळजी घ्या. जानकी कुठे आहे? माझं औषध आणाय गेली, येईल इतक्यात. ती आली की तिला फोन करायला सांगा मला, आणि तिला सांगा की तिचा फोन लागत नाहीये. हा वय, मी निरोप देते. ठेवते. मी रखमे, रखमे, तू जावई बापूंची खोटं का बोललीस? सांगितलं ना तुम्हाला की नंतर सांगते म्हणून. ते नंतर म्हणजे कधी? ते तुम्हाला नाही कळायचं. बघ रखमे, माझ्या डोक्यातला घोळ आणखीन वाढू नगस.
एक तर पोरगी सकाळपासून कुठे गेली मला माहित नाही. इथं तू जावई बापूला भलती सलती उत्तर देतेस. अरे काय चाललंय का तुझं? माझं काय बी चाललेलं नाही. त्यापेक्षा तुमच्या पोरीलाच विचारा की तिचं काय चाललंय ते. आता तू सरळ सांगणार आहेस? मला कसं सांगावं काय बी कळत नाही. पण हे समजा घोळ तुमच्या पोरीनंच घालून ठेवलाय. या समत्यात तू बी शामिल आहेस? अरे हा काय तमाशा चाललाय? सांगते समजा सांगते. उगा ओरडू नका माझ्यावर. अहिल्यावहिनी कशा आहात? एवढी आवर्जून माझी चौकशी करताय म्हणजे माझ्याकडे नक्कीच काहीतरी काम असणार. अहिल्यावहिनी, तुमच्या या चाणक्य बुद्धिमत्तेसमोर आम्ही पामर काय बोलणार? पटकन मुद्द्यावर या. तुमची चुलत बहीण, माफ करा, म्हणजे राधिका मॅडम आणखी किती दिवस इथे राहणार आहेत? हा तुमचा प्रश्न आहे की शंका? दोन्ही. म्हणूनच तर विचारतोय ना. नाहीतर तुमच्या पाहुण्यांबद्दल विचारपूस करण्याची आमच्यात हिंमत कुठली? तुम्ही का तिच्यात एवढा इंटरेस्ट घेताय? कारण आजकाल त्या राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ लागल्यात, राजकीय भाकितं करू लागल्यात आणि त्यांच्या भाकितांना सरकार दरबारी वजनही प्राप्त झालंय. म्हणूनच म्हटलं, जर त्यांना राजकारणामध्ये एवढा रस असेल तर साहेबांकडे शब्द टाकून बघतो त्यांच्यासाठी. राजकारणातच करिअर करा म्हणावं. वाकनीस, भाऊजींकडे तुम्ही तिच्यासाठी शब्द टाकण्याची गरज नाहीये. तिच्या शब्दाला त्यांच्याकडे आधीच खूप वजन आहे. ते वजनच मला जरा जास्त खटकतंय. त्यांना म्हणावं आवाक्यात राहून काम करा. तिच्या वाढत्या आवाक्यापेक्षा तुम्ही तुमच्या कमी होत चाललेल्या राजकीय क्षेत्रफळाचा विचार करा. नाहीतर लवकरच तुमच्यावर घरी बसण्याची वेळ येईल. टेक केअर. काय जानकी सुमित्राला घेऊन सकाळ सकाळ मुंबईला गेली? होय, पण हे कोणाला कळतं का म्हणे? त्या ड्रायव्हरला बी नाही. तो नंतर जेवायला येईल तेव्हा बी त्याला कळतं का म्हणे? रखमे, अगं तुझं काय डोसका बिस्का फिरलं या? तू काय बोलते तुला कळतं या? कोणाचं तरी भलं व्हावं म्हणूनच करते ना समज. टाकली उद्या सुमीला वेड्यांच्या हॉस्पिटलात तर चालेल तुम्हाला? हे रखमे, अगं आता येताना मी पुजारी बाबांच्या घरला गेलो. तिथे सुमित्रा दाराजवळ पोरीला खेळवत होती. मी पण त्या पोरीला 5-10 मिनिटं खेळवलं आणि इथं आलो. अहो काय बोलताय काय तुम्ही? मी नाही, मगाचपासून तूच डोका फिरल्यागत बोलतीया. पोरीचं काय चाललंय काहीच कळत नाही. मला काय बी कळत नाही. पण एवढं खरं की आपली पोरगी काय बी वांगाळ करायची नाही. चला साहेब, सगळी तयारी झाली आहे. साहेबांच्या पीएचा फोन आला होता. ते म्हणाले लवकर आलो तरी चालेल. वाकनेस, मीटिंग कॅन्सल करा. मला एक महत्वाचा फोन येणार आहे. साहेब, अहो मीटिंगपेक्षा महत्वाचा फोन कुठला असू शकतो? तुम्हाला सांगितलंच पाहिजे का? तसं नाही साहेब, पण खूप महत्वाची मीटिंग आहे ही. आणि अचानक अशी वेळ कशी काय कॅन्सल करणार? सांगा. मला 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 खूप बरं वाटत नाहीये. असं पाहताय का माझ्याकडे? खरंच मला खूप महत्वाचा फोन येणार आहे वाकनीस. मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगपेक्षाही जास्त महत्वाचा.